तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 10 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र सगळेजण रंगपंचमी खेळण्यासाठी तयार असतात. तर भैरवी त्रिलोत्तमाला सांगत असते, हे बघ त्रिलोत्तमा, मी हे घर सोडून जाणारच नाही, आता मी इथेच राहणार आहे. पण त्रिलोत्तमाला भैरवीला नाही म्हणताच येत नाही, कारण की भैरवीने त्रिलोत्तमाला चांगलंच ब्लॅकमेल केलेलं असतं. आता यावेळी हॉलमध्ये सगळेजण त्रिलोत्तमा, भैरवी, चंद्रकांत, तारा आणि सोहम असतात. तर त्यावेळी तारा म्हणू लागते, अरे सोहम, तुला माहिती आहे का, आजचा दिवस रंगपंचमीचा आहे. यांना काय रंग उधळून घ्यायचे आहे ना, तर घेऊ दे. तसंही उद्या ह्या घर सोडून जाणारच आहे. ताराचं असं बोलणं ऐकून भैरवीला अजिबात आवडत नाही. त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत देखील ताराकडे बघू लागतात. तर सोहमला वाटत असतं आता ताराला हे सगळं बोलण्याची काही गरज नव्हती ना, सगळेजण खूप आनंदात होते. खरं तर ना, यांची घरात राहायची मुदत आता संपलेली आहे आणि खरं तर शब्द पाळायची पण वेळ आलेली आहे. बघ सोहम, ज्यांनी शब्द दिला आहे ना, त्यांनी त्यांचा शब्द पाळायचा आहे. आता भैरवीने असं म्हणलं होतं की जोपर्यंत तारा मला आई म्हणून, मॉम म्हणून स्वीकारत नाही, मला आई म्हणून हाक मारत नाही ना, तोपर्यंत तर काय मी हे घर सोडून जाणार नाही. आता ताराने तसं केलंय आहे. आता ताराला मात्र राजकुमारनेच हे सगळं करायला सांगितलं होतं, जेणेकरून ही भैरवी घर सोडून तरी जाईल आणि आमचं फॅमिली आमची पहिल्यासारखी आनंदात होईल. त्यामुळे राजकुमारने ताराला फक्त हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं आणि ताराने पण ते हो म्हणून सगळं काही नाटक जशाच तसं केलं आहे. त्यामुळे आता भैरवीची आजच्या दिवसाचीच म्हणजे रंगपंचमीच्या दिवसाचीच मुदत आहे. उद्या मात्र तिला मेंदळेचं घर सोडून जायचं आहे. भैरवीला मात्र यावेळी ताराचं बोलणं अजिबात आवडत नाही. तिला खूप वेगळं वाटत असतं, ही माझी मुलगी आहे की कुणाची मुलगी आहे, ही माझ्यासोबत असं कसं वागू शकते. पण भैरवी त्यावेळी काही बोलत नाही. त्रिलोत्तमाच्या तोंडातून तर एक शब्दही निघत नाही, कारण की ती काही बोलू शकत नाही. तिचे हात आता खाली टेकलेले असतात. तर दुसरीकडे ती अनामिका अमृताला म्हणू लागते की आता वहिनी, मी पण जाते बरं का हे घर सोडून. तर आता अमृता म्हणू लागते, काय ग अनामिका, तेच तेच सतत का बोलतेस तू, मला कळत नाही. अगं 2 दिवस झाले तुला राहायला येऊन, राहा की मग 10-12 दिवस, काय गरज आहे तुला घर सोडून जाण्याची. मी तुला एक नाही, मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, जोपर्यंत तू या घरामध्ये आहेस ना अनामिका, तोपर्यंत या घराचा तू एक भाग आहेस. आणि तू काय म्हणतेस, वहिनी मी रंगपंचमी कशी खेळू, मी तुमच्या फॅमिलीमधली नाहीये, असं बोलायचं नाहीये. तू आमच्या घरातलाच एक मेंबर आहे, एक भाग बनली आहेस. त्यामुळे आता उद्याची रंगपंचमी सगळ्यांनी मिळून मस्तपैकी आनंदात खेळायची आहे, असं कुणीही म्हणायचं नाही. आणि परत असं म्हणू नको बरं का, नाहीतर मग मी तुला काय करील बघ, मग तुझी वहिनी खूप डेंजर आहे बरं का. तर त्यावेळी सावली मात्र या दोघींचं बोलणं ऐकून हसत असते. तर अनामिका विचार करू लागते, बापरे, या अमृताताई, सावलीताई मला इतकं प्रेम करता, इतकं छान माझ्यासोबत वागता, आणि मग भैरवीजीने दिलेलं पावडर मी सावलीताईच्या दुधामध्ये कसं मिक्स करायचं मला तर काही कळतच नाही. तर मित्रांनो, बघूया मेंदळेच्या घरची रंगपंचमी मात्र उद्या कशी होते आणि कशी नाही. भैरवी घर सोडून जाते की नाही, की अनामिका सावलीच्या दुधात पावडर मिक्स करते की नाही, हे सगळं आपण उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.